प्रीत जडली हृदयी भाग 24. मागील भागात तिने कोणाला तरी फोन केला आणि समोरून एक व्यक्ती खूप वेळ तिच्याशी बोलत होती. ठीक आहे, तोपर्यंत आपण तुषार दिल्लीला जायची वाट पाहू. मग या काव्याच्या बच्चीला बघू. मी पण पाहतो तुषार दिल्लीला गेल्यावर कोण वाचवतो हिला. आता काव्या आणि तुषारचा खेळ खल्लास आणि कंपनी माझी. मला कंपनी बाहेर काढतो काय? फोनवर बोलून साक्षी जोरजोरात हसू लागली होती. आता भाग 23 वरून पुढे. काव्या आज खूप खुश होती. आज ती एनजीए कंपनीची HR झाली होती. तिच्या टॅलेंटनेच तिला इथपर्यंत आणून सोडलं होतं. विचारातच ती रूमवर आली. खुश होती ती आज. टिंग टिंग. काव्याने तिच्या रूमची बेल वाजवली. आतमध्ये केतू चहा बनवत होती. आवाज ऐकून केतूने डोअर ओपन केलं. काव्या तू? हाय मेरी जान. केतू तिला पाहून खुश झाली. केतू बोलतच होती तोच काव्याने तिच्या हाताला गचकन धरलं आणि बाहेर बाल्कनीत ओढत आणलं. केतू पण तिच्यासोबत बाहेर आली. आज तिला ती खूप खुश वाटत होती. एवढं तेज केतूने काव्याच्या चेहऱ्यावर कधीच पाहिलं नव्हतं. केतूला तिला खुश पाहून खूप आनंद झाला होता. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे, जमाना है पीछे. काव्या आनंदात गाणे गुणगुणत स्वतःभोवती गोल गोल फिरत होती. बाहेर हलकासा पाऊस यायला सुरुवात झाली होती. जणू त्यालाही तिच्या आनंदामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं होतं. पावसाने केतू आणि काव्या ओलेचिंब झाले होते. केतू, आज मी HR झाले. सरांनी माझं पोस्टिंग केलं. काव्या गोल फिरत केतूजवळ आली. आता केतूने तिच्या हाताचं एक बोट पकडलं आणि ती काव्याला गोल फिरवू लागली. काय सांगतेस काय? केतूने उत्साहाने विचारलं. दोघींचा डान्स सुरूच होता. त्यासोबत त्यांच्या गप्पाही चालू होत्या. हो, आजपासून मी एनजीए ग्रुपची HR आहे. काव्याने जोरात ओरडून सांगितलं. तशी केतू आणि तिने दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघींनी आज पावसात खूप खूप एन्जॉय केला. दोघीही खूप भिजल्या होत्या. काव्या जोरजोरात शिंकत होती. पाऊस खूप वाढला होता म्हणून दोघीही आत घरात निघून आल्या. काव्याने तिचे कपडे चेंज केले आणि केसाला टॉवेल गुंडाळून ती सोफ्यावर बसली. पावसात भिजल्यामुळे तिला आता थंडी वाजत होती. हा घे गरमागरम चहा. केतूने तिच्यासाठी आणि काव्यासाठी मस्त चहा बनवला होता. आता दोघी मस्त फोनवर सॉन्ग ऐकत चहा पित होत्या. चहा पिऊन झाल्यावर काव्याला थोडंसं बरं वाटू लागलं. तिने हळूच घराची विंडो उघडली. पाऊस कमी झाला होता. आता काव्या पण थोडीशी शांत झाली होती. इकडे तुषार पण त्याच्या रूममध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. उद्या संध्याकाळी 7 वाजता त्याला दिल्लीला जायचं होतं. त्यामुळे तो त्याचं ऑफिस वर्क कंप्लीट करत बसला होता. त्याच्या मोबाईल स्क्रीनवर अचानक एक व्हॉट्सॲप मेसेज झळकला. त्याने लगेच स्क्रीन ओपन करून पाहिली आणि त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलले. तो एका मुलीचा फोटो होता. तिला पाहून त्याच्या ओठांवर गोड स्माईल पसरली. त्याने फोटो झूम करून पाहिला. छोटे छोटे पाण्याचे थेंब त्या मुलीच्या अंगावर पडत असताना तो फोटो काढला होता. खुश दिसत होती ती. तिला खुश पाहून तुषारचे मन भरून आले. ही हसताना किती छान दिसते. नकळत त्याच्या मनाला भावना स्पर्श करून गेली. विचारात असतानाच त्याला पुन्हा एक अनोन नंबरवरून फोन आला. आय एम स्पीकिंग फ्रॉम IT ऑफिस दिल्ली. हा तोच माणूस होता ज्या दिवशी तो तुषारच्या केबिनमध्ये आला होता आणि मग त्या दोघांचं दिल्लीला जायचं ठरलं होतं. तो विक्रम माने. हजारो कंपन्या त्याच्यासोबत डील करण्यासाठी यायच्या, पण तो 10त एकाला चूज करायचा आणि तो होता CEO तुषार देसाई. गेल्या 5 वर्षांपासून ते एकमेकांना चांगले ओळखत होते आणि ते आता खूप चांगल्या रिलेशनमधले बिझनेसमॅन झाले होते. त्यात तुषारची डॅशिंग पर्सनॅलिटी त्याच्या पर्सनॅलिटीशी तंतोतंत मॅच करायची. तुषारच्या टॅलेंटने त्याला त्याच्या बिझनेसमध्ये जास्त पैसे मिळून जायचे. त्यामुळे तो त्याला सोडत नव्हता. पण ही गोष्ट बाकी दुसऱ्या कोणाला माहीत नव्हती. एनजीएम मार्केटमध्ये टॉप 5 मध्ये होती. त्यामुळे त्याच्या मार्गावर अनेक लोकांचे गुप्तचर राहायचे. तो काय करतोय, कुठे जातोय या गोष्टीकडे ते लक्ष द्यायचे. यस, CEO तुषार हिअर.
तुषार त्याचा आवाज ऐकून बोलला, "मिस्टर देसाई, तुम्ही अजून आला नाहीत. मी इथे तुमची वाट पाहत आहे." विक्रम बोलला. "मी उद्या रात्री निघतोय." तुषार, "ओके, डन. एअरपोर्टवर आल्यावर मला फोन करा. मी तुमच्यासाठी आमचा एक माणूस पाठवतो." विक्रमने बोलून फोन कट केला. आता तुषारची नजर पुन्हा त्याच्या हातातील व्हॉट्सॲप फोटोवर पडली. पण आता त्याला तिची काळजी वाटू लागली. ती फोटोमधील मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून काव्या होती. तिला एवढं खुश त्याने कधीच पाहिलं नव्हतं. ऑफिसमध्ये त्याला ती नेहमी टेन्शनमध्ये किंवा कामात दिसायची. खूप वेळ तो तिच्या फोटोकडे पाहत होता, पण आता तो सावध झाला. त्याला ती जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होती. हिच्यावर कोणाची उगीच नजर नको पडायला. मनात तिची काळजी पण त्याला वाटत होती, कारण आता ती एकटीच इंडियामध्ये होती. तिची सर्व फॅमिली यूएसला आहे हे त्याला माहीत झालं होतं. टेक केअर ऑफ हर. त्याने त्या नंबरवर मेसेज केला. तसं समोरून "येस सर" असा मेसेज आला. थोड्या वेळासाठी का होईना, पण त्या मेसेजने त्याची चिंता आता कमी झाली होती. त्याला दिल्लीला 2-3 दिवसासाठी तरी जावं लागणार होतं आणि 3 दिवस तिला न पाहता घालवणं त्याच्यासाठी कठीण होतं. विचारानेच तो अस्वस्थ झाला होता. तो तसाच विचार करत बसला आणि त्याला एक आयडिया सुचली. दिल्लीला जायच्या अगोदर तिची भेट घ्यायची. तिच्याशी थोडं का होईना पण बोलायचं. तसे तर त्याला प्रेम व्यक्त करता येत नव्हतं, पण तरीही तो तिच्याशी बोलायला, तिला जवळून जाणून घ्यायला उत्सुक होता. त्याने लॅपटॉप बाजूला केला. दरवाजावर टकटक ऐकू येत होती. दरवाजा अर्धवट ओपन होता. "कोण?" तुषार आतूनच बोलला. "सर, मी डिनर घेऊन आलोय." श्याम हातात जेवणाचं ताट घेऊन उभा होता. तुषारने त्याला डोळ्यानेच आतमध्ये यायची परमिशन दिली. "मॉम डॅड जेवले का?" तुषार, "हो, ते आज लवकर जेवले." श्यामने येऊन रूममध्ये ताट ठेवलं. "केतू, अगं एवढं सगळं गोड आज तू स्वतः केलंस हे? टिफिन आला नाही का आज?" काव्या थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती. तिने स्वतःसाठी 2 ऑफिस वेअर ड्रेस खरेदी केले होते. ती नेटकीच खरेदी करून रूमवर आली होती. "आज माझ्या फ्रेंडचं सिलेक्शन झालंय ना, म्हणून हा सर्व अट्टहास." केतूने तिच्या आवडीचे सर्व डिश बनवले होते. सोबत तिचं फेवरेट डेअरी मिल्क चॉकलेट पण तिने आणलं होतं. "ओह, सो स्वीट केतू, थँक्स डिअर." काव्या भावूक झाली. दोघींनी एकमेकांना गच्च मिठी मारली. तशा दोघीही पोट भरून जेवल्या. जेवण झाल्यावर काव्याने रूम आवरली. चॉकलेटचा छोटा पीस तिने तोंडात टाकला आणि ती लॅपटॉपवर समोर येऊन बसली. तिची नजर लॅपटॉपवरील वॉलपेपरवर पडली. त्यात तुषार सरचा आणि तिचा स्टेजवर काढलेला फोटो होता. तिला त्याच्या बोटाचा झालेला स्पर्श जाणवला. त्याची कातील नजर त्याच्या डोळ्यासमोरून गेली आणि तिचा चेहरा गुलाबी झाला. तिने तिच्या मोबाईलवरील मेल ओपन केला. तिला उद्या 10 वाजता ऑफिस जॉईन करायचं होतं. उद्या तिच्या एच-आर पोस्टचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे उद्याच्या दिवसासाठी ती मनातून एक्साईट होती. तिने तिचं ध्येय साध्य केलं होतं आणि सगळं शून्यातून केलं होतं. एकेकाळी जॉब शोधायला आलेली ती त्या कंपनीत एवढ्या कमी वेळात तिने एच-आर पोस्ट मिळवली, ही खरंच तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. तिने तिचा फोन काढला आणि तिने राणीला फोन केला. तसं ती महिन्यातून एकदा दोनदाच फोनवर बोलायची. "हॅलो राणी." काव्या, "हॅलो काव्या, तू कशी आहेस?" राणी, मी मस्त. आणि तू?" "मी पण मस्त. खूप दिवसातून आठवण काढलीस. तू तर विसरून गेलीस ना मला?" काव्या नाटकी स्वरात बोलली. "ओ मॅडम, तुला मीच फोन लावते आतापर्यंत. हा तुझा पहिलाच फोन आहे मी रशियाला आल्यापासून." राणी म्हणाली तशी काव्याने हलकी जीभ चावली. "बरं, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे." काव्या आनंदात म्हणाली. "गुड न्यूज?" राणी विचारात पडली. "आता ही काय गुड न्यूज देणार मला? लग्न जमलं का तुझं?" राणीने विचारलं. "नाही गं काव्या." "मग काय? सांग पटकन. आता मी नाही वाट पाहू शकत. सांग, सांग. लवकर सांग आता." राणी एक्साईट होत म्हणाली. "अगं मी एच-आर झाले." काव्या जोशमध्ये बोलून गेली, पण राणीला विश्वासच बसला नाही. "काय? काय म्हणाली तू?" राणी पुन्हा एक्साईट होत म्हणाली. "एच-आर झाले मी. एच-आर, एन-जी-एची." काव्याने वाक्य रिपीट केलं. "व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज." राणी आश्चर्याने म्हणाली. "कॉंग्रॅच्युलेशन्स यार." राणी, "थँक्स." दोघींमध्ये थोड्या वेळ गप्पा गोष्टी झाल्या.
राणीला खूप आनंद झाला होता. "काव्या, मी आणि रवी पुढच्या वीकमध्ये येतोय इंडियाला परत," राणी म्हणाली. तसं काव्याला खूप आनंद झाला. "येस डिअर, आय एम वेटिंग फॉर दॅट डे." काव्याने पण तिला छान प्रतिसाद दिला. थोड्या वेळ बोलून तिने फोन ठेवून दिला. तिला उद्या सकाळी लवकर उठायचं होतं, म्हणून तिने बेडवर अंग टाकलं आणि झोपून गेली. इकडे तुषार या खुशीवरून त्या कुशीवर जात होता. त्याच्या डोक्यात उद्याचं प्लॅनिंग चालू होतं. पण एकदा काव्याचा सहवास त्याला पाहिजे होता. तिला एकदा कसं भेटावं याचा तो विचार करत होता. तिला भेटूनच त्याला दिल्लीला जायचं होतं. त्याचं एक सिक्रेट त्याला उद्या काव्याला सांगायचं होतं. तिचं मत विचारात घ्यायचं होतं. काव्याला भेटल्यावर ती काय बोलेल, कशी रिॲक्ट करेल या विचाराने तो व्याकुळ झाला होता. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला भाग? काय असेल तुषारचं सिक्रेट? तो उद्या काव्याला भेटण्यासाठी एवढा व्याकुळ का आहे? तुषार दिल्लीला गेल्यावर खरंच काव्याचा जीव धोक्यात येईल का? कथा कशी वाटते? तुमच्या अनमोल कमेंटने नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग. मन